नमस्कार शेतकरी मित्रांनो. ह्या वर्षी बरेचशे शेतकऱ्यांनी कांदा पीक केलेला आहे आणि कांदा सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी आता सध्या कांद्याचे बाजारभाव देखील उतरलेले आहेत. मग अशा वेळी शेतकरी दुर्दैवी मनस्थितीत पडतो की बाबा आपला कांदा विकावा का ठेवावा, विकावा का ठेवावा. आता बरेचशे शेतकऱ्यांकडे आपल्याला वकार केली असती, म्हणा आपण कांदा चाळ केली असती, पण जी काही बारकी शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना वकार किंवा चाळ नसते. मग अशा शेतकऱ्यांसाठी आपण सगळ्यात महत्वाचं आहे की आता आम्ही ही जी जाळी आहे हार्डवेअर मध्ये जाळी भेटत असते. तुम्ही बघू शकता इकडं ही जाळी आपण केलेली आहे, जाळी हार्डवेअर मध्ये भेटती. ही जाळी अशा प्रकारे आहे बघा, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. ही जाळी उभा करायची, साधारण ही जाळी बघा 12 फूट लांबीची जाळी आम्ही घेतलेली आहे आणि फक्त ही जाळी आपल्याला 100 रुपये फुटाप्रमाणे भेटती. या मग आपण रनिंग मध्ये ती कितीही घेऊ शकता. आणि आता आम्ही ही संपूर्ण कांदा ह्याच्यामध्ये वतलेला आहे आणि वर्ण हिरवं कापड देखील लावलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला पाऊस आला की याला काय करायचं आहे की आपल्याकडे जे तळवट असतो त्या तळवटाची आपण पिशवी डायरेक्ट ह्याला शिवणार आहे आणि अख्खी पिशवी ह्याच्यात आपण वावणार आहे, जेणेकरून पिशवी काढाय देखील सोपी जाते आणि घालाय देखील याच्यामध्ये सोपी जाते अशा प्रकारे. आणि जर ज्या शेतकऱ्यांना पिशवी शिवणं होत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी बाकीच्या तुम्ही याच्यावरती जी कागद असतो आपण प्लास्टिकचा म्हणू तो कागद देखील संपूर्ण झाकून, सगळ्यात महत्वाचं झाकून घ्यायचं. आणि हे करत असताना चढावरती जागा असावी, जेणेकरून मुरुम टाकलेला असावा, पाणी साचू नये याची देखील काळजी घ्यायची, कारण पाणी खालून देखील कांद्याला लागू शकतं. आणि संपूर्ण पाणी एका साईडने आम्ही काढून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण याच्यावरनं हिरवं कापड लावायचं आहे, जेणेकरून उन्हामध्ये जरी आपण हे ठेवलं तरी याला ऊन लागू नये आणि मोकळ्या हवेमध्ये असावं. तर याचं बघा संपूर्ण कशा प्रकारे ही कांदा देखील आहे. आणि ही भरत असताना पूर्ण जास्त भरायचं आहे, कारण हे हारलं देखील जातं. त्याच्यामुळे फुल भरल्यावर कागद देखील आपला संपूर्ण असा खाली येतो आणि संपूर्ण पाणी आपलं खाली निघत असतं. आणि खाली निघण्यावरती आपण साईडला पाणी काढून द्यायचं. कितीही दिवस तुमचा कांदा याच्यामध्ये राहू शकतो. अशा प्रकारे या जाळीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कमी कांदा आहे त्या शेतकऱ्यांसाठी खास ह्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही देखील या कांदा ठेवलेला आहे.